नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे श्रेखास फॅशन कट्टामध्ये। तर आज आपण बघणार बोटनेक ब्लाउज डिझाइन पाहणार आहोत। तीही आता सध्या चालणारी डिझाइन आहे। तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंट नक्की करा। तर तुम्हाला जर डिझाइन आवडल्यास व माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आपल्या चॅनलवर असेच ब्लाउज डिझाइन, पेपर कटिंग, ब्लाउज कटिंग, वेगवेगळे डिझाइन दाखवले जातात। तर तुम्हाला जर आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तर डिझाइनचा ब्लाउज अस्तर कटिंग करत असल्यास एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। पूर्ण उंची घेऊन प्लस 1 इंच घेतो ना, त्यापेक्षा अनेक इंच जास्त घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपली ब्लाउज डिझाइन आहे। तर पाहू शकता। चला तर आता आपण सुरुवात करूया शिलाईला। हे बघा, असे आपण पलटी करून घ्यायचा आहे। गळा व डिझाइनसह पलटी करून घेणार आहे। हा ब्लाउज विदाऊट कॅनव्हासचा पलटी केलेला आहे। खूप सोपी आहे, शिवायलाही अगदी सोपं आहे। त्यामुळे नक्की ट्राय करा एकदा। तर अशा प्रकारे टीप मारून जे डिझाइनचे आपण मार्किंग केले त्यानुसार शिलाई मारून घ्यायची आहे। मी जसे दाखवले तसे टीप मारून घ्यायची आहे। अंदाजे पाऊण इंचावर टिपा मारायच्या आहेत। जर तुम्ही कमी मारल्यास कापड खिसण्याची शक्यता असते। तर पाहू शकता तुम्ही। अस्तर पलटी करण्याच्या अगोदर असे कट मारायचे आहे। जिथे आपले शिलाई आपण सुई फिरवतो त्या ठिकाणी असे कट मारून गोलाकारमध्ये पण कट मारून घ्यायचे आहे। तर अस्तर पलटी करून अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही। तर आता आपण अस्तर पलटी करून घेतले आहे। प्रथम आपण गळा पलटी करून घेत आहोत। तर आपले जे कोण आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहे। गोलाकार जे आहे डिझाइनमध्ये ते अशा प्रकारे सर्व काढून घ्यायचे आहे। व टीप मारताना गोलाकार हा व्यवस्थित यायला पाहिजे, अशा प्रमाणे ती शिलाई मारावी। तुम्ही पाहू शकता, कापड बाहेर काढतच टीप मारावी। कट मारल्याने फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट हे जरूर मारावे। तर अशा प्रकारे संपूर्ण टीप मारून घ्यायची आहे। तर आता आपण ह्याला तयार गोल्डन गोट जी असते ते जोडणार आहोत। तर गोल्डन गोट तयार कशी करायची तेही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तुम्ही तिथे जाऊन नक्की पहा। तर गोट लावताना काळजीपूर्वक फक्त गोटच दिसायला हवी,
अशा पद्धतीत लावून घ्यायची आहे। तर हे पहा, गोट लावताना मध्ये मध्ये सुई उचलून व कापड फिरवून गोट व्यवस्थित लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे व गोटलाही कट मारून घ्यायचे आहे। सगळीकडून व्यवस्थित कट मारून घ्यायचे आहे। कट मारल्यावर दिसेल तुम्हाला की गोट कशा प्रकारे लागले आहे, हे पाहू शकता तुम्ही। तर आता आपण त्याच्यावर टीप मारून घेत आहोत। इथे हात शिलाई घालणार नाही, त्यामुळे टीप मारून घेणार आहोत। संपूर्ण डबल टीप झालेली आहे। ह्याला आता हात शिलाईची गरज नाही। गळ्याला आता आपण गोट लावून घ्यायची आहे। गळ्याला हात शिलाई घालणार आहे, त्यामुळे सिंगल टिपच मारणार आहे। अशा प्रकारे। चला तर मग आता आपण खालचा भाग तयार करून घ्यायचा आहे। खालचा भाग तयार करतानाही सेमच अस्तर पलटी करून घ्यायचे आहे। तर येथे आपण कमरपट्टी जोडणार नाही आहोत, आपण ह्याला कमरेलाही गोट लावणार आहोत। तर अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे व अस्तर पलटी करून टीप मारून घ्यायची आहे। व आता आपण मागील कमर टक्स घालणार आहोत, कमर टक्स मारणार आहोत। अशा पद्धतीने टक्स मारूनच मग गोट जोडायची आहे। तर ह्याला आपण आता गोट जोडून घेऊया। तर आता आपण कमरेलाही गोट जोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने गोट तयार करायलाही एकदम सोपी पद्धत आहे। माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा। तर आता आपण एकामेकाला जोड देणार आहोत। जिथे आपण 3 पॉइंट काढलेले आहेत गोलाकारमध्ये, तिथे असे ठेवून त्याला टीप मारून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने ठेवून जोडून घ्यायचं आहे। टीप मारताना डबल टीप मारावी। तर ह्या साईडलाही 3 मोजून घेऊनच टीप मारावी। अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे ब्लाऊज। तर तुम्ही पाहू शकता आपली ब्लाऊज डिझाईन ही संपूर्ण तयार झालेली आहे। हा बोटनेक ब्लाऊज आहे। घातल्यावर पाठीमध्ये व्यवस्थित बसतो। तर तुम्ही पाहू शकता की आपण गोट जी जोडली ती अगदी फिनिशिंगमध्ये आलेली आहे। तर हे बघा, खूप छान अशी ही
सिंपल ब्लाऊज डिझाईन बोटनेकमध्ये आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो तुमचा धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.